अस्सलामुअलैकुम दोस्तों। तो कैसे आप सब? उम्मीद है कि आप सब अच्छे होंगे। आप लोगों की दुआ से मैं भी अच्छा हूँ। आज मैं आया हूँ घूमने के लिए टिबा पॉइंट। यहाँ पर आकर मुझे मालूम हुआ ये जो आप सामने देख रहे हैं ये शिवाजी महाराज की हिस्ट्री के बारे में बनाया गया है। इसकी ओपनिंग होने वाली है। इसकी ओपनिंग के लिए उदय सामंत सर को बुलाया गया है।
एक मिनट हे चालू सॉरी हां यस दे लवकर हां जे अनेक वेळा असं सांगितले की छावा चित्रपट आता 6 महिन्यापूर्वी आला, पण छावा चित्रपट यायच्या अगोदर 1.5 वर्ष महाराष्ट्रातला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा रत्नागिरीमध्ये उभं करण्यामध्ये रत्नागिरीकरांना घेतला. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी जी नगरपालिकेची 3000 स्क्वेअर फीटची जागा होती, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र की कशा पद्धतीनं होतं हे पर्यटकांना तर कळलंच पाहिजे, पण आमच्या भावी पिढीला देखील कळलं पाहिजे. त्या भावनेतनं हा प्रकल्प आम्ही उभा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सुमारे 2 कोटी रुपये खर्च आला आहे.
आणि मी जजेस स्कूल ऑफ आर्ट्सचे आमचे ज्यांनी हे बनवलं त्यांचे देखील मनापासून कौतुक करतो. त्या संपूर्ण चित्रांमध्ये शिल्पचित्रांमध्ये आपल्या एक लक्षात आलं असेल की जिवंतपणा आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं कर्तृत्व देखील घडलेलं आहे आणि हे कर्तृत्व शालेय विद्यार्थ्यांना कळावं, शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती असावी या निमित्तानं हा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालो. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण एक वाक्य बोलला की रत्नागिरी महाराष्ट्रात नवीन देशात एक पर्यटनस्थळ बनेल. त्याची वाटचाल आहे सुरुवात आहे म्हणायची किंवा नाही, त्याच्या अगोदर मी 2004ला असं निवडून आलो तेव्हा बोललो होतो की मला रत्नागिरी शहर हे बारामतीसारखं बनवायचं आहे. आता बारामती मी त्यावेळी बघितलेलं नव्हतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 1 महिन्यापूर्वी बारामतीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्या सगळ्या परिसराला भेट द्यायला इथं आले होते आणि जे काही रत्नागिरीमध्ये आपण बनवलेलं आहे ते बीडमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरला असेल किंवा पुण्यामध्ये असेल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचा अर्थ आपली पर्यटनाची वाटचाल ही योग्य दिशेनं चालू आहे. 2 वर्षांमध्ये नवीन पर्यटकांना अनेक जागा निर्माण झाली. भविष्यामध्ये काही आता पर्यटकांना आणखी काय देऊ इच्छित? या स्थळाच्याच बाजूला जर आपण बघितलं तर देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो हा सुरू आहे. 300 लोकांना बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि मला सांगताना आनंद होतो की जर पाऊस पडला नसता तर किमान 1 लाख लोकांनी तो देखील शो बघितला असता. आता ह्याच्यामध्ये रत्नागिरीकर तो शो किती वेळा बघतात किंवा इथं किती वेळा आले ते मला माहीत नाही, परंतु 15 दिवसापूर्वी ज्यावेळी मी रत्नागिरी शहराच्या हॉटेलची माहिती काढली तर रत्नागिरी शहरामध्ये एकही हॉटेलमध्ये रूम शिल्लक नव्हती. याचा अर्थ रत्नागिरी शहर बघायला पर्यटक येत आहेत, परराज्यातनं येत आहेत, आपल्या राज्यातनं येत आहेत आणि परदेशातनं देखील येत आहेत. पुढचा टप्पा मालगुडचं प्राणी संग्रहालय असेल. पुढचा टप्पा 1 वर्षामध्ये देशातलं सगळ्यात चांगलं मोठं प्राणी संग्रहालय ते 160 कोटी रुपये खर्च करून आपण रत्नागिरीमध्ये उभं करतो, मालगुणला उभं करतो. पण त्याच्या अगोदर अजून एक रत्नागिरीला भूषण वाटेल असा प्रकल्प आपण पांढऱ्या समुद्रावर उभा करतो. आपण देखील तो बघितलेला आहे. 260 कोटीचा बंधारा हा तयार झाला आहे आणि त्याच्यावर ज्यावेळी सुशोभीकरण होईल त्यावेळी कोणालाही मुंबईमध्ये जायची देखील आवश्यकता नाही आणि परदेशामध्ये देखील जाण्याची आवश्यकता नाही. जे काय आहे ते आपल्या रत्नागिरीतच निसर्ग आहे ही बोलण्याची संधी रत्नागिरीकरांना नक्की मिळेल.